वंशवेल जी आहे तर त्याच्यात शिवाजी हे जे नाव आहे ते बऱ्याच ठिकाणी दिलं गेलेलं आहे. संभाजी महाराजांचंही नाव बऱ्याच ठिकाणी आहे, शाहू महाराजांचं पण बऱ्याच ठिकाणी आहे. दुर्योधनाचं नाव खरंच दुर्योधन होतं. जर का तुम्ही अरब कंट्रीमध्ये गेलात कुठल्याही किंवा मुसलमान कंट्रीमध्ये गेलात तर तिथं प्रभू श्रीराम हे नाव कोणी ठेवलंय मला एक उदाहरण अख्ख्या जगात दाखव. मला असं अगदी जाता जाता वाटतं खरं तर खूप छान नाव आहे ते, पण कोणी ठेवत नाही. प्राण. महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठं शहर कुठलं? सगळ्यात प्रसिद्ध आणि मुंबई. करेक्ट. अर्थ काय त्याचा? हो हो, हे अशी नावं होती. गड्याची नावं ही होती. मराठी भाषेची शपथ घेऊन सांगतो, योगा गा कुठनं आला तू? योग असा शब्द आहे ना, मग योगा तू का केलं? म्हणजे तुम्हाला तुमच्या संस्कृतीतील नावं सापडत नाहीत असा त्याचा अर्थ आहे, आणि सापडली जरी असली तरी तुम्हाला लाज वाटते किंवा तुम्हाला त्याचं महत्वच माहित. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज फार इंटरेस्टिंग विषय आपल्या सगळ्यांसाठी, आणि त्यासाठी तितकाच इंटरेस्टिंग पाहुणा आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे मिलिंद शिंत्रे. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि विषयाला तोंड फोडण्यापूर्वी आमच्यामध्ये आम्ही असं एक आलेल्या गेस्टला एक छोटीशी भेट देतो, ती मी देतो, आणि मग आपण विषयाला तोंड फोडू, आणि मग सरांना का बोलवलंय हे पण मी तुम्हाला सांगेन. तर तुम्ही मित्रमणेमध्ये आला याबद्दल पुणे कॉटन कंपनीकडून ही छोटीशी भेट. अरे वा वा वा, धन्यवाद. आणि हा एक छोटासा अश्मन पेबल्स तर्फे छोटासा दिवा आहे, तो नंतर तुम्ही पहा. पेबल दिवा आहे, हँड पेंटेड, तुम्हाला अश्मन आवडेल. हा, वा वा वा, धन्यवाद. तुमचं स्वागत. चॅनल सबस्क्राईब करा, कारण ते राहतंय. सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे, आणि आज शिंत्रे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर मिलिंद शिंत्रे यांची ओळख करून द्यायची तर ते मराठीचे गाढे अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत. अनेक मराठी म्हणींची उत्पत्ती कशी झाली, शब्दांची उत्पत्ती कशी झाली हे ते वारंवार सांगत असतात. त्यांचं चॅनल मी फॉलो करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीतले 3 विश्वविक्रम सरांच्या नावावर आहेत. आणि मगाशी त्यांनी मला सांगितले ते विक्रम कुठले आहेत, पण ते त्यांच्याकडनं ऐकणं ही पर्वणी आहे. ते विक्रम सांगतील, आणि मग आपण यांना का बोलवलं ते मी तुम्हाला सांगतो. सर, तर ते जे विश्वविक्रम आहेत ते तुम्ही प्लीज सांगा. पहिला जो विश्वविक्रम आहे ते म्हणजे शब्दकोड. आता जगात ज्या ज्या लिखित भाषा आहेत त्या सर्व भाषांमध्ये शब्दकोड हा प्रकार आहेच. बरोबर. तो तिथल्या तिथल्या वृत्तपत्रांमधून तो छापण्यात येतो, नियतकालिकांमधून छापण्यात येतो. शब्दकोड हा सुप्रसिद्ध प्रकार आहे. आता आज भीतीला जगात जी शब्दकोडी मानवनिर्मित आहेत त्या सर्व शब्दकोड्यांमधलं सगळ्यात मोठं शब्दकोड मध्यंतरीच्या काळात मी तयार केलं. बरं. त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून त्याला लिम्काने मान्यता दिली. तो एक विश्वविक्रम झाला. त्याचं माप जे आहे ते म्हणजे त्या कोड्यामध्ये 43,360 शब्द आहेत. बर. त्याच्यामध्ये 1,33,000 चौकटी आहेत. आणि ते जेव्हा मी छापून बघितलं त्यावेळेला त्याचं जे माप जे आलं ते 65 फूट बाय 5 फूट असा तो आयत तयार झाला. अशी ती लांबलचक एक पट्टी तयार झाली. आता ह्याचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की साधारणतः शब्दकोड तुला माहिती आहे की 2 त्याची कारणं असतात, की एक म्हणजे सामान्य ज्ञान लोकांचं वाढावं हा एक, आणि तुमचं भाषा ज्ञान. करेक्ट. 2 त्याच्यातले भाग असतात. माझ्या या शब्दकोड्यामध्ये मराठी भाषेतल्या म्हणी, त्यातले वाक्प्रचार, मराठी गाणी, मराठी श्लोक, मराठी बडबड गीतं किंवा ज्याला बालगीतं आपण म्हणतो ते, श्लोक, साक्या, आर्या, नाट्यपद म्हणजे ज्याला आपण नाटकातली गाणी असं म्हणतो ती सगळी गाणी, भावगीतं, हिंदी चित्रपट गीतं, त्याच्यानंतर जिल्हे, तालुके, त्याच्यानंतर राजकीय व्यक्तिमत्व, ऑस्कर विजेते, नोबेल विजेते, त्याच्यानंतर वेगवेगळे शास्त्रज्ञ, वेगवेगळे खेळ, वेगवेगळे खेळाडू, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, यातल्या काही संज्ञा, विविध शोध, शास्त्रज्ञ, त्याची पेटंट्स कोणी घेतले ते लोक, त्याच्यानंतर इतर भाषेतले शब्द म्हणजे त्याच्यामध्ये संस्कृत शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, इंग्रजी शब्द आहेत, फारसी शब्द आहेत, अरेबिक शब्द आहेत, जर्मन शब्द आहेत, जपानी शब्द आहेत, स्वाहिली शब्द आहेत,
अजून 2 युगांडामधल्या भाषेमधले काही शब्द आहेत. त्याच्यानंतर तमिळ शब्द आहेत, तेलुगू शब्द आहेत, कन्नड शब्द आहेत, पंजाबी शब्द आहेत. याच्याच बरोबर भौगोलिक स्थानांविषयीची जी वैशिष्ट्य बाळगणारी जी गावं आणि शहरं आहेत त्यांच्याविषयीचे प्रश्न आहेत. प्रश्न आहेत. प्रश्न. त्याच्यानंतर कलाकार, सर्व कला म्हणजे त्याच्यात शिल्पकला आहे, स्थापत्यकला आहे, गायन कला आहे, अभिनय कला आहे, चित्रपट आहेत, चित्रपटांची नावं आहेत, नाटकांची नावं आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, अभिनेते आहेत, सेट डिझायनर्स आहेत. असा तो संपूर्णपणे मोठा खजिना आहे. त्याची जेव्हा मी वर्गवारी केली त्यावेळेला एकंदरीत 78 प्रकारच्या वर्गवाऱ्या त्याच्यात आहेत. 78 प्रकारचे प्रश्न आहेत वेगवेगळे. अशा सगळ्यांची बेरीज येते 43,360. त्यातला सगळ्यात जो मोठा शब्द आहे तो 568 डिजिटचा आहे. काय सांगताय? हो. तर असे त्याच्यात, पण असा एवढा मोठा शब्द आहे. आता शब्दकोड्याच्या भाषेमध्ये शब्द कशाला म्हणतात? 2 काळ्या चौकटींमधली जी जागा असते त्याला शब्द म्हणतात. ओके, बरं. म्हणजे मुलाखती घेणारा एक हरहुन्नरी कलावंत. उत्तर आहे सौमित्र पोटे. तर हा 5 अक्षरी शब्द झाला. अच्छा, ओके. ह्याला आपण 5 अक्षरी शब्द असं म्हणतो. सौमित्र पोटेला 5 अक्षरी शब्द असं म्हणतो. तर असं त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 568 डिजिटचं आहे. हा त्यातला सगळ्यात मोठा शब्द. आणि सगळ्यात लहान जे ते एकाक्षरी शब्द आहेत ते त्याच्यात 313 शब्द आहेत. अच्छा, हा, म्हणजे एकाक्षरी सुद्धा आहेत. अच्छा. तर असं वेगवेगळ्या लांब्यांचे आणि वेगवेगळ्या विषयांवरचे विविध शब्द. खरं तर याच्यावर वेगळा एक एपिसोड होऊ शकतो हे मला असं लक्षात आलं एकूण पाहता. ओके, हा झाला पहिला विश्वविक्रम. दुसरा, हा पहिला विश्वविक्रम झाला. दुसरा विश्वविक्रम असा आहे की अनुप्रास अलंकार जो आहे. आता मुळात प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे अलंकार असतात. आता लोक म्हणतात की अलंकाराचं काय महत्व आहे. तर बायका ज्या कारणासाठी अलंकार घालतात त्याच कारणासाठी भाषा अलंकार असतात, घालत असते की आपण भाषेला घालत असतो. भाषेला सजवायचं असतं, नाहीतर ती अशी वृक्ष आणि ओसाड होऊन जाते ती सगळी भाषा. म्हणून वेगवेगळ्या अलंकारांची निर्मिती झालेली आहे. ही सुद्धा प्रत्येक भाषेत आहे. आता त्यात अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर कोणत्या तरी एका विशिष्ट अक्षराने एक शब्द तयार होतो. म्हणजे सौमित्र सनी तयार झालेला आहे, पोटे हा पनी तयार झालेला आहे. अनुप्रास अलंकार म्हणजे काय की एक वाक्य समजा आहे, त्यातले सगळे शब्द एकाच अक्षराने सुरू होतील. म्हणजे काकांनी काकूंचे कामाचे काळे कोरे कागद कापून कचरा कुंडीत कोंबल्यामुळे काकू कावल्या, सगळं कनी चालू झालं. किंवा हिंदीतही असं आहे, चिंटू के चाचा ने चिंटू की चाची को चांदी के चम्मच से चटणी चटाई. तर हा अनुप्रास अलंकार. तर हा प्रत्येक भाषेमध्ये आहे. इंग्लिशमध्ये त्याला ॲलिट्रेशन असं म्हणतात. तर या अनुप्रास अलंकारामध्ये मी एक कथा लिहिली आहे. त्या कथेतले सर्वच्या सर्व शब्द प पासून सुरू होतात. ती कथा 2,500 शब्दांची आहे. म्हणजे ती संख्या मी प चीच निवडली. तिचं नाव आहे पुष्पाचे प्राक्तन. अच्छा. तर जगात अनुप्रास अलंकारामध्ये जे जे लेखन झालेलं आहे, गद्य किंवा पद्य, त्या सगळ्या ह्याच्यात हे लेखन मोठं आहे. हा विश्वविक्रम आहे. वा, हा दुसरा विश्वविक्रम. हा दुसरा. तिसरा जो आहे तो मराठीतील सर्व मुळाक्षरांचा अंतर्भाव असलेलं सगळ्यात लहान वाक्य. म्हणजे परत एक उदाहरण देतो की सौमित्र पोटेनी चहा प्यायला, असे साधं सोपं आपण वाक्य घेऊया. तर त्याच्यात कोणकोणती मुळाक्षर आली? सौमित्र स आला, म आला, त आला, र आला, पोटे प आला, ट आला, च हा म्हणजे च आला, ह आला, प्यायला प आला, य आला, ल आला. आता पोटेमध्ये पण प आला होता, इकडेही प आला. काही काही होऊ शकतं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आली. तर या वाक्यामध्ये 13 मुळाक्षरं आली. बरोबर. मी जे वाक्य लिहिलंय त्याच्यामध्ये क ते ज्ञ ही सगळी मुळाक्षरं आलेली आहेत. आणि एखाद्या भाषेतील सर्व मुळाक्षरांचा समावेश असलेलं जे वाक्य आहे, मी जसं तयार केलं तशी वाक्य प्रत्येक भाषांमध्ये आहेत.
फक्त क्रिकेट लँग्वेजमध्ये जर का सांगायचं झालं तर आपला स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. वा. की इतर भाषांमध्ये काय 70 अल्फाबेट्स त्यांची जी काय आहे ती त्याच्यात 26 बसवली आहेत. मग कोणी 56 मध्ये 26 बसवली आहेत, कोणी 46 मध्ये 26 बसवली आहेत. मी जे वाक्य तयार केलेलं आहे क तेज्ञ ती 34 आहेत, ती 34 मध्येच 34 बसवलेली आहेत. काय बोलताय? हो, आईला तो त्यातला तो विश्वविक्रम आहे. वा. हे आता हा खरं म्हणजे आता ज्यासाठी बोलवलं त्यापेक्षा तिसराच विषय करावा असं वाटतो मला. हाच विषय होईल, पण म्हणजे हे शिंद्रेच करू शकतात. हे असं काहीतरी मुद्दाम वेगळंच काहीतरी काढायचं, तिसरंच काहीतरी. ओके, तर ही ओळख पुरेशी असं मला वाटतं. सरांना बोलवण्यामागचं कारण असं आहे की एक तर मराठी भाषेचं, शब्दाचं, वाक्याचं, म्हणींचं, वाक्प्रचाराचं मोठं ज्ञान, आणि त्याच अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून एक सातत्याने विषय येतोय आपल्याकडे की मुलाचं नाव किंवा आपल्या पाल्याचं नाव किंवा मुलीचं नाव काय ठेवायचं, नावं कशी ठेवायची. तर हा विषय जेव्हा मी घेतला डोक्यात आला. म्हणजे नावं ठेवणं म्हणजे तू नामकरण याविषयी बोलतो? नावं ठेवणं नाही, नामकरण. तर कोण असू शकतं? तर माझ्या डोळ्यासमोर पहिलं तुमचं नाव आलं. आपला आजचा विषय हा आहे की आपण जेव्हा मुलांची मुलींची नावं ठेवतो, नामकरण सोहळा, ती नावं कशी ठेवायची, मुळात नामकरण संस्कार काय आहे, नावं कशी ठेवली जातात, त्याच्या मागचा विचार काय असतो, आत्ताची नावं काय आहेत, जुनी नावं काय आहेत, या सगळ्या विषयावर आपण आज सरांशी बोलायचं आणि सर आपल्या आपल्या परीने उत्तरं देतील. तर पहिला प्रश्न हाच आहे की मुलांची नावं कशी ठेवली पाहिजेत आणि कशी ठेवायला हवीत, याबद्दल अनेक मतमतांतर असतात, खूप ट्रेंड येत असतात त्याच्यामध्ये. अलीकडच्या काळामध्ये पाश्चिमात्यकरण पण व्हायला लागले या नावांचं खूप. अनेक मराठी कुटुंबामध्ये परदेशी नावांशी साधर्म्य असलेली नावं पाहायला मिळतात. तुमचं म्हणजे मुळात नामकरण सोहळा आणि मग नावं ठेवणे, नामकरण काय सांगा? नावं ठेवणं किंवा नामकरण करणं आपल्या घरात नवीन जन्माला आलेल्या मुलाचं, तर हा जो प्रघात आहे तो प्रत्येक संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे तो फक्त आपल्याच इतिहासातला भाग नाही. बरोबर. ज्या ज्या संस्कृती आहेत त्या सगळीकडे हा प्रकार आहेच आहे. आणि याचं कारण अत्यंत सोपं आहे. ओळख पटवण्यासाठी किंवा एक ओळख निर्माण होण्यासाठी त्याला काहीतरी बोलवलं तर पाहिजे, त्याचं जे संबोधलं तर पाहिजे त्याला काहीतरी. बरोबर. नुसतं अरे ए इकडे यांनी काहीच होणार नाही. अरे यांनी 4-5 जण येतील, तर नेमकं यायचं कोणी, किंवा हे सगळं कोणाच्या संदर्भात चाललेलं आहे. सो ज्याला इंग्रजीमध्ये आपण आयडेंटिफिकेशन असं म्हणू शकू, तर ओळख मराठीमध्ये, तर ही त्या माणसाची खरं तर ओळख आहे. हा त्याचा मूलभूत हेतू ओळख त्याला देणं हा आहे, ह्याच्या पलीकडे त्याला दुसरा हेतूच नाही. करेक्ट. सुरुवातीला आता आपल्या इथं नावांची जी नोंद आहे आपल्या इथे, म्हणजे आपल्या इथं तो शब्द आहे बारसं. बारसं, राईट. 12व्या दिवशी केलं जातं म्हणून ते बारसं असं त्याचा तो अर्थ आहे. आता हे जे नामकरण आहे ते 12व्या दिवशी केलं जावं असा संकेत आहे, पण मग तो हल्ली सोयीने पुढे मागे असा तो कसाही होतो. करेक्ट. आता आज आपण नावं ठेवतो, मग आपल्या वाडवडिलांनी ठेवली होती, आजोबांनी ठेवली होती, पणजोबा, खापर पणजोबा असे आपण उलटे जर का जायला लागलो तर असं आपल्याला दिसून येतं की 300 वर्षापूर्वी पण नावं ठेवलेलीच होती, 700 वर्षापूर्वी ठेवली होती, 1000 वर्षापूर्वी ठेवली होती. आपण त्याच्याही जर का अलीकडे गेलो तर महाभारत कालातही नावं ठेवलेली होती, त्याच्या आधी रामायणात नावं ठेवली गेलेली होती. म्हणजे हा जो कालावधी आहे आत्ता रामायणाचा, तो 7000 ते 10000 वर्षांपूर्वीचा काळ आहे. बरोबर. आता प्रभू रामचंद्र म्हणजे आपण ज्याला प्रभू श्रीराम आपले देव, तर राम ही ब्रह्मदेवाची 42वी पिढी असं मानलं जातं. तर त्याही प्रत्येकाची नावं आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही की 15,000 वर्षापूर्वीपर्यंत तरी नावं, 15,000 वर्षापूर्वीपासून नावं ठेवली जातच होती. आता ही नावं ठेवताना ती कोणाची ठेवली जायची, तर त्याच्यामध्ये 3 दंडक होते. एक म्हणजे विशेषण असायचं. मग त्या पालकांना जे जे विशेषण आवडत असेल ते विशेषण दिलं जायचं. जसं की सुंदर, अच्छा, हे नाव दिलं जायचं. ओके. दुसरा त्याच्यापेक्षा जो मोठा प्रकार होता तो आपल्याच वाडवडिलांची नावं द्यायची. मग ती अल्टरनेट जनरेशन्स ती खालती यायची. म्हणजे सुप्रसिद्ध उदाहरण यातलं आहे की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. तर शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आपण ज्याला वृक्ष म्हणूया, त्यांचा
फ्री संपूर्ण वंशवेल जी आहे तर त्याच्यात शिवाजी हे जे नाव आहे ते बऱ्याच ठिकाणी दिलं गेलेलं आहे. संभाजी महाराजांचं हे नाव बऱ्याच ठिकाणी आहे. शाहू महाराजांचं पण बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे एकच शिवाजी महाराज झाले, एकच संभाजी महाराज झाले आणि एकच शाहू महाराज झाले असं नाही. हे नाव अनेकदा पुढे देण्यात आलेलं आहे. ही पद्धत सुद्धा पूर्वीचीच आहे. त्यामुळे आपल्या वाडवडिलांची नावं द्यायची ही पद्धत, विशेषणं द्यायची ही पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवदेवतांची नावं द्यायची. आता त्याच्या पाठीमागे हा एकच भाव होता त्याही वेळेला की त्या निमित्ताने देवाचं नाव तोंडातून निघतं. आता सतत तो घरात मुलगा आहे, त्याचं नाव गोविंद आहे किंवा त्याचं नाव राम आहे, त्याचं नाव कृष्ण आहे, तर त्याला सतत हाक मारताना त्याच्याविषयी बोलताना त्या म्हणजे देवाचं नाव तोंडातून निघतं. तर त्याच्यामध्ये धार्मिकता होती, त्याच्यामध्ये भावुकता होती, ती सगळी अगदी अलीकडपर्यंत दिसतच ना. हो हो हो. तर त्याच्यामुळे देवदेवतांची नावं ठेवणं, आपल्या वाडवडिलांची नावं ठेवणं, नाहीतर चक्क विशेषण ठेवणं हा प्रकार होता. आणि जर का तुम्ही हे केलं काय कॅल्क्युलेट केलं सगळं तर तुम्हाला असं आढळेल की आजपर्यंतची नावं जर का जरी धरली सगळी तरी ह्या ज्या 3 वर्गवाऱ्या आहेत 95% ह्याच आहेत. बर, ओके. वाडवडील तरी आहेत, कोणीतरी घरातले ज्येष्ठ आजोबा असतील, पणजोबा असतील, खापर पणजोबा असतील किंवा विशेषण असतील किंवा देवांची नाव, हे तिघं मिळून 95%. बर. मग बाकी काहीतरी वेगळं पाहिजे अशी लाट गेल्या एक 15-20 वर्षात सुरू झाली. आणि तिथं लोकांनी मग फार धुमाकूळच घातला की म्हणजे आता उदाहरणार्थ आईचं नाव आहे, वडिलांचं नाव आहे, म्हणजे शीला आणि मिलिंद, तर मग मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव मिशी. मी मिलिंद मधला मी घेतला, शीला मधली शी घेतली, मिशी, अशी लोकांनी नावं द्यायला सुरुवात केली, तयार केली, क्लोन केलं. तर आता याचा अर्थ काय रे बुवा किंवा याचा अर्थ काय ग बाई, तर ते त्याच्यावर फक्त विषण्ण हसतात किंवा म्हणजे काय हे आमच्या दोघांचं प्रॉडक्ट आहे. तर मग मी थक्कच झालो. तुमच्या दोघांच्या अनेक गोष्टी आहेत, मग त्यांना तुम्ही सगळीकडे असंच न्याय देता का? पण आता ते परत काय आहे ना की मूळ हेतूच आयडेंटिफिकेशनचा आहे. करेक्ट. मग आता काय आमची मिशी आली किंवा आमचा मिशी आला किंवा मिशी जरा झोपलाय या पद्धतीने त्याची ओळख व्हायला लागते. हा एक भाग, नावांची अद्याक्षरं करून मुलाला द्यायची ती. दुसरा, इतर संस्कृतींमधली नावं आपल्या मुलांना देणं हा एक प्रकार आहे. मग ते देतात. म्हणजे मी औरंगाबादला असताना, मी शिकायला औरंगाबादला होतो, म्हणजे संभाजीनगर. बर. इथे नावाचा विषय आहेच आहे, तोही फार महत्वाचा आहे. तर तिथे आम्ही अजून एक अहमदनगर नावाचं गाव आहे पुण्यापासून 110 किलोमीटरवरती. तर तिथे आम्ही एका मित्राकडे गेलेलो असताना त्याच्या घरातला गडी आला. बर. त्याची 2 मुलं आली. मी त्यांना विचारलं तुझं नाव काय? लेनिन. दुसरा म्हटलं तुझा, तोडला स्टॅलिन. लेनिन आणि स्टॅलिन अशी त्या मुलांची त्यावेळेला नावं होती. खरं सांगताय? हो हो, अशी नावं होती. नावं ही होती. मराठी भाषेची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला, ही नावं होती. बर. आता काय होती ह्याचं आम्ही नंतर आम्हाला विचित्र वाटलं एकदम. म्हणजे अरे अशी नावं नाही ठेवत ना कोणी, इथे कुठले लेनिन स्टॅलिन आले? तर कम्युनिस्ट विचारधारेचं ते कुटुंब होतं. बर. मग त्यांनी ती लेनिन स्टॅलिन ठेवून टाकली. मग आम्ही लेनिन स्टॅलिनकडे पाहिलं, मग लेनिन स्टॅलिन चड्ड्या सावरत पळून गेले. आता काय, आता ही नावं ठेवलेली होती. आता याच ताकदीचं खोटं वाटेल अशी 2 नावं मी सांगतो. जोशी आणि कुलकर्णी ही नावं आहेत. काहीतरीच काय. जोशी आणि कुलकर्णी अशी एकाने आपल्या मुलांची नावं ठेवलेली होती. आडनाव सांगत नाही कारण आमची ओळख आहे, पण हे तितकंच खरं आहे. आणि पिंपरी चिंचवडला एक गृहस्थ होते, त्यांना 2 मुलं होती, राष्ट्रपती आणि साबण. आता तू ही रेंज बघ. साबण नाव ठेवलेलं होतं. तर मी म्हटलं का? तर ते जे का असं विचारल्यानंतर त्यांनी त्याच्यावर जे मला स्पष्टीकरण दिलं
त्यांनी मी जो आयुष्याचा अंतर्मुख झालो तो म्हणला म्हणजे काय संत साहित्यातलं ठेवायला पाहिजे काहीतरी. अरे म्हणलं साबण कधी आला संत साहित्यामध्ये? तो नाही निर्मळ मन काय करेल साबण, हे मी वाचलं म्हणलं. बरं म्हणलं माझ्यावर उपकार केले, तू नाही हे नाव नाही ठेवलंस म्हणलं त्यातलं, ते फार बरं केलंस. तर साबण, राष्ट्रपती, लेनिन, स्टॅलिन, जोशी, कुलकर्णी हे 6, 7वा आहे तो षटकार आहे. भरतनाट्य मंदिर नावाची एक संस्था आहे. ही सगळ्या नाटकवाल्यांचं बाहेर घर आहे पुण्यामध्ये, सदाशिव पेठेमध्ये. तर तिथे आम्ही चहा पिण्याच्या महत्वाकांक्षेने सगळेजण उभे होतो. 4-5 जण. शिंत्रे भाषा आहे. बरं, त्यावेळेला मी झीवरती एक फू बाय फू नावाची सिरियल करत होतो. त्याच्यात मी कामही करायचो, ऍक्टिंग करायचो आणि लिहायचो सुद्धा. तर त्याच्यामुळे त्या कालावधीमध्ये मी जगप्रसिद्ध झालो होतो सदाशिव पेठेमध्ये. तर सदाशिव पेठेमध्ये मी जगप्रसिद्ध झालो होतो. येणारे जाणारे वळून मिळून बघायचे. आणि मग मला महत्वच लक्षात आलं होतं एकंदरीत ऍक्टिंगचं त्यावेळेला, की लोक बघतायत म्हणजे आपण काहीतरी फार भारी बिरी करतोय. तर लोक असे वळून वळून यायचे वगैरे आणि अनोळखी पण यायचे. हा 7वा जो पुराण पुरुष आहे त्यातला. तर एक साधारणतः आता अंगावर कपडे आहेत म्हणून माणूस, बाकी त्याच्यात काहीच नव्हतं वेगळं असं. तर तो आला आणि तो जो भारावून गेला, त्याने जो मला असा शेकहँड केला म्हणजे माझी त्वचा बिचा त्यांनी फार चुरगळून टाकली. पण आता काय बोलते हसऱ्या चरणी वगैरे असं करून ते घ्यावं लागलं सगळं. आणि मग झालं, आता तू सोड बुवा हात. पण नाही ते तुम्ही दिसलात वगैरे वगैरे, सही पाहिजे होती तुमची. तर मला फारच स्वतःबद्दल फार बरं वाटलं. अभिमानाने माझा ऊर भरून बिरून आला. मग त्यांनी वही बिही काढली. तो म्हणला सही करा. मग आता म्हणलं ठीक आहे तुमचं नाव काय? तर तो म्हणला ऋषी कपूर. ऋषी कपूर म्हणल्यानंतर मी जो आवडलाच गेला एकदम. म्हटलं काय? म्हटलं आपल्याला चुकीचं ऐकू आलं का काय? तो म्हणला ऋषी कपूर. म्हटलं आता काय ठीक आहे बाबा, ऋषी कपूर तर ऋषी, असं कसं विचार तू कशात ना ऋषी कपूर वगैरे वगैरे. म्हटलं पण लिहितो म्हणलं आता ऋषी कपूर असं. तो म्हणला नाही पूर्ण नाव लिहा. लिहितो ना ऋषी कपूर. म्हटलं नाही पूर्ण नाव ऋषी कपूर जाधव आहे. त्याचं नाव ऋषी कपूर होतं. बर, ऋषी कपूर असं नाही, ऋषी कपूर आणि आडनाव जाधव होतं. तर हे मी एक अत्यंत वेगळं नाव ऐकलेलं होतं. म्हणजे राष्ट्रपतीचा मी धक्का सहन केला होता, साबणाचा धक्का सहन केला, जोशी कुलकर्णींनी मला येऊन दगाफटका केलाच त्या काळामध्ये, लेनिन स्टॅलिनची भीती मला वाटूच लागलेली होती. पण सगळ्यात जास्त मी भ्यायला लागलो होते ऋषी कपूरला त्याच्यानंतर. अशी ही सगळी नावं आहेत. हां, त्याच्यानंतर मी काही गाजलेल्या नट्या यांची नावं आपापल्या म्हणजे मुलींना ठेवल्याचं मी बघितलेलं आहे. मग पण त्या जोपर्यंत आपल्या इथल्याच होत्या तोपर्यंत ते सगळं बरं होतं. पण पाश्चिमात्य ज्या नाट्या गाजलेल्या आहेत त्यांची सुद्धा नावं इथं ठेवलेली आहेत लोकांनी. ते काय शेवटी म्हणजे परत तेच आहे की हा तो ज्याचा त्याचा पुन्हा प्रश्न, त्याचा प्रश्न. शेवटी ते विशेष नाम असल्यामुळे काही म्हणजे उद्या एखाद्या मुलाचं नाव टेबल पण असू शकतो, म्हणजे त्याचा ज्याचा प्रश्न आहे. मोपेड नाव आहे, बरं झालं मला आठवलं. मोपेड हे नाव खरोखरच आहे. अशी माणसं तुमच्या कशा संपर्कात येतात? नाही माझ्या नाही, आता म्हणजे नाही. एक मला अजून नाव आठवतंय, आप म्हणजे हे पक्षाचं नाव आहे. पक्षाचं नाव म्हणजे पार्टीचं, आम आदमी. हो, हा, आम आदमी पार्टी. तर त्याची एक पॉलिटिकल लीडर आहे तिथली दिल्लीची. तर तिचं पूर्वाश्रमीचं नाव सिंग होतं. बर, आडनाव. हा, काहीतरी अंजली सिंग का काहीतरी. ठीक आहे. तर तिचं सध्याचं नाव माहिती आहे का? काय? तुमची मैत्रीण त्यामुळे तुम्हालाच माहित असेल. नाही, माझी मैत्रीण अजिबात नाही ती. म्हणजे हा मी आरोप सहनच करू शकत नाही. तिचं नाव आहे आतिशी मार्लेना. काय मार्लेना? आता मार्लेना म्हणजे मारून घे, काय बुक्की असेल, चुटकी असेल, टाळी असेल काहीतरी, किंवा अजून काही असू शकतं म्हणजे. तर मार्लेना का? तर मार्क्स
आणि लेनिन हे तिला तिच्या नावात पाहिजे होते. आत्ता या क्षणी गुगल करून बघायचं. बरं. या क्षणी रसिक प्रेक्षकांनी हे सगळं गुगल करून बघावं. तुम्हाला हे मार्लेना असं तिने स्वतःचं जे मुळात नव्हतंच, बरं, जन्मता असेल तर तिचा नाईलाज होता, पण हे काहीच नसताना तिने मार्लेना घेतलं कारण काय तिला ते पाहिजे होतं. ओके. सो कुठली अक्षरं आडनावं म्हणून वापरावीत किंवा कुठली अक्षरं नावं म्हणून वापरावीत त्याच्यात जगातल्या कुठल्याच धर्माने, जातीने आणि कायद्याने काही बंधनच ठेवलेलं नाही. त्यामुळे मग काय मंच हे गीत लावतात लोक. आणखीन एक किस्सा आहे. किस्सा म्हणण्यापेक्षा ह्या घटनाच आहेत सगळ्या घडलेल्या. मी शिकायला तिकडे होतो संभाजीनगरला. तर तिकडे काय शेजारी पाजारी असे काय वेगवेगळी छोटी मोठी घरं होती. तर आता पाळीव प्राणी या सदरामध्ये आपण कुत्रं पाळलेलं बघितलेलं आहे, कोंबडे पाळलेले बघितले, शेळ्या बकऱ्या वगैरे असं आहे. तर तिथे एक गृहस्थ होते, त्यांची डुकरं होती. तर त्यातलं एक जे विशिष्ट डुक्कर होतं ते त्यातल्या त्यात हिणकस होतं. तर त्यांनी त्याचं नाव पाकिस्तान ठेवलं होतं. तर हां, मला मुळात शाळेत असताना कोणी डुकरं पाळतं हेच मला माहीत नव्हतं. तिकडे गेल्यानंतर ते मला दिसलं की अरे याने डुक्कर पाळलेलं आहे. आता डुकराला नावही ठेवलंय हे म्हणजे एक एक मला सांस्कृतिक धक्केच होते. आणि ठेवून ठेवलं तर ते पाकिस्तान ठेवलं. मग मी त्यांना विचारलं तर तो म्हटलं वो गंदा आहे असं त्यांनी ते सगळं सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे प्राण्यांची नावं ठेवली जातात. हे आता आपल्याकडे काय कुत्री असतात, मग खंड्या असतं नाव किंवा काय विविध नाव असतं, मोती असतं वगैरे वगैरे वगैरे. मी काही ठिकाणी मांजरांना नाव ठेवलेलं पण बघितलेलं आहे. असतात मांजरांना नाव असतात. म्हणजे मांजरी, कुत्री, गाय, बैल यांना नाव ठेवलेली आपल्याला माहिती आहेत. म्हशी, घोड्यांना नावं असतात, पण कोणी डुकराला नाव ठेवेल हे काही याच्यामध्ये नावं ठेवणं हा जो मुद्दा असतो, नामकरण सोहळा. आता अशी अनेक नावं आहेत की जी आपल्याला छान वाटतात. अरे उच्चार छान वाटतो किंवा कानांना बरं वाटतं, पण अर्थ वेगळा असतो त्याचा कदाचित, किंवा ती नावं नसतातच. बरोबर, पण ती प्रचलित झालेली असतात. बरोबर. अशा नावांबद्दल काय सांगाल तुम्ही? असे नाव असू शकतात. कारण मला त्यातली दोन प्रमुख नावं अशी आठवतात. एक म्हणजे एका सोसायटीचं नाव आहे. बरं. आता काय परत एकदा माणसांना जिथे कोणी काही नावं देऊ शकतं तर तिथे सोसायटीला तर काय देऊच शकतं. म्हणजे तर काय नाव द्यावं, तर त्या सोसायटीचं नाव निर्वाण असं आहे. निर्वाणा. बरं. निर्वाणचा अर्थ मृत्यू असा आहे. तर हे नाव एखाद्याने म्हणजे असं का दिलं असेल, कशासाठी दिलं असेल वगैरे वगैरे. मग मी त्यांच्याशी गप्पा मारल्या, चर्चा केली वगैरे, असं सगळं केलं. मग माझ्या लक्षात आलं की काहीतरी त्यांना संस्कृत नाव ठेवायचं होतं. बरं. अरे बघ अर्थ बघा. तर अर्थ बघितलाच नाही. त्यांना ते काहीतरी भारीचं वाटलं आणि त्यांनी ते नाव ठेवून दिलं. पण त्याचा अर्थ किती निगेटिव्ह आहे, किती चुकीचा आहे वगैरे. मग मी खूप वेगवेगळे शब्दकोश बघितले की निर्वाणचा अजून काही वेगळा अर्थ आहे का, पण नाहीये. सो अशी चुकीची नावं ठेवली जातात. दुसरं एक दीनानाथ. बर. तर दीनानाथ हा जो शब्द आहे तर तो बऱ्याचदा ऱ्हस्व लिहितात लोक. दीनानाथ, ऱ्हस्व दिन म्हणजे दिवस. बरोबर. तर तो ऱ्हस्व लिहायचं कारण नाहीये, तो दीर्घ पाहिजे. दीन आणि त्यांचा नाथ. पण तरी ते नाव त्या दृष्टीने का चुकतं, कारण दीनानाथ हा दिना कुठनं झाला. दीनांचा जो नाथ असतो तो दीननाथ पाहिजे. दीननाथ. बरोबर. दीनबंधू चित्तरंजन दास, दीनाबंधू चित्तरंजन दास नाही. करेक्ट. तर ना करण्याचंच काही कारण नाहीये. हृदयानाथ नाव नसतं. बरोबर. नवानाथ नसतं, नवनाथ. बरोबर. हृदयनाथ. प्राणानाथ नसतं, प्राणनाथ. हो, दीननाथ व्हायला पाहिजे. तसं ते दीननाथ पाहिजे. म्हणजे जे लोक दीन आहेत त्यांचा तो नाथ, म्हणजे त्यांना गार्ड करणारा किंवा त्यांना संपूर्ण संरक्षण देणारा. तर ते नाव चुकीचं आहे. म्हणजे त्याला व्याकरणाच्या दृष्टीने काही अर्थ राहत नाही. मग आत्ताच्या काळात जो ट्रेंड आहे म्हणजे तुम्ही मगाशी जसं म्हणालात की 95% नावं ही या 3 कॅटेगरीमधली असतात. अलीकडच्या काळात पाश्चिमात्य नावं पण खूप येताना दिसतात. इंग्लिश नावं वाटतात ती. या ट्रेंड बद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, ते बऱ्याच ठिकाणी एक तर ते काहीतरी लहर आली आणि ते नाव दिलं एवढंच असतं. त्याच्या ती व्यक्ती ते नाव आयुष्यभर वापरणार आहे, ती त्या नावाने ओळखली जाणार आहे,
हा भाव किंवा हा भागच नामकरण विधीच्या वेळेला डोक्यात नाहीये असं वाटतं. ही काही विशिष्ट नावं बघून की ती त्या माणसाची आयडेंटिटी होणार आहे. आत्ता तुम्ही ते दिलंय त्याला नाव, पण पुढे त्याचं काय होईल? लोक त्याला त्या नावाने ओळखणार आहेत. मग त्याला लज्जास्पद आहे का ते, की त्याचा अर्थ काय, त्या नावाचा मुळात त्या संस्कृतीतला किंवा त्या भाषेतला अर्थ काय? म्हणजे उदाहरणार्थ एक मला जगप्रसिद्ध नाव आठवलं, हिटलर. तुम्ही बघा जर्मनीमध्ये हिटलर नाव नंतर कोणाचे ठेवलं गेलेलं नाही, एकही माणूस नाहीये. म्हणजे नाव ठेवलं जाणं ह्याच्यामध्ये त्यात अर्थ काय हे तर बघितलं जातच, किंवा त्या नावाच्या व्यक्तीने पूर्वी काय काय करून ठेवलेलं आहे हे बघितलं जातं. आता एक साधं आपल्या इथलं उदाहरण घेऊ. नरकासुर हे कोणाचं नाव ऐकलंय का? अजिबातच नाही. ऐकण्याचं कारणच नाही, कारण ते कोणी ठेवणारच नाही. कारण नरकासूर हा पुराणातला जो एक राक्षस आहे तो अत्यंत दुष्कृत्य करण्यात पटाईतच होता. मग दुष्कृत्य करणाऱ्या माणसाचं नाव आपण आपल्या मुलाबाळांचं ठेवायचं का, हा त्यांच्या पालकांनी घेण्याचा निर्णय आहे. मग ती संस्कृती कुठली का असे ना. मला असं अगदी जाता जाता वाटतं, खरं तर खूप छान नाव आहे ते, पण कोणी ठेवत नाही. प्राण. आता प्राण नावाचं आपल्याकडे फार महान कलाकार आणि खलनायक होऊन हो अतिशय सुंदर नाव. किती प्राण. बरोबर. पण मी कधीच ते ऐकलं नाही. बरोबर. मी तुम्ही ऐकलं? नाही ऐकलेलं. किती सुरेख नाव आहे. सुरेख नाव आहे, छान नाव आहे, पण मी ते कधीच ऐकलं नाही. कारण प्राण म्हणल्यावर जो खलनायकच दिसतो मला. बरोबर, अगदी बरोबर. असं काही कारण नाही, कारण त्या भूमिकेचं नाव वेगळं असतं जेव्हा त्यांनी साकारत असतं. तसं म्हणजे दुर्योधन एक आहे की जी मी कधी ऐकली नाही. पण ही मी सुयोधन ऐकलंय. हो का? हो. बर. दुर्योधनाला त्याची आई गांधारी ही प्रेमाने सुयोधन म्हणायची. कारण ज्या ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत तिथं दु हे अक्षर आधी लागलं जातं, लावलं जातं, आणि चांगल्या ठिकाणी सु लावलं जातं. बरोबर. सर दुर्योधनाला सुयोधन म्हणायची, आणि मला सुयोधन नावाची 3-4 माणसं माहिती. हो का? हो. पण मग हे आता विषय निघाला म्हणून दुर्योधनाचं नाव खरंच दुर्योधन होतं. हो. मग तुला लहानपणीच कळलं का हा वाईट होणार आहे ते? असं कोण ठेवतो नाव? आता दुर्योधन नुसतं नाही, दुःशासन पण होता त्याचा भाऊ, आणि बहीण दुःशाला पण होती. म्हणजे ही आता हा अपभ्रंश असू शकेल का? नाही, हा अपभ्रंश नाहीये. लहानपणीच वाईट नाव कोण ठेवतो मुलाचं? बरोबर आहे, पण आता काही संकेत असे आहेत की ज्याला आपण विधिलिखित म्हणतो ते त्याला काहीतरी आधी कळलेलं आहे का काय, म्हणून त्या अंगाने ती नावं दिलीत का काय, असं सुद्धा असू शकेल त्याच्यामध्ये. आता त्यावेळी त्या लोकांचे काय विचार होते हे आता आपल्याला इथे बसून आपण फक्त तर्कच करू शकतो. अगदी लॉजिक आहे कुठल्याही आपल्या मुलाचं नाव असं वाईट ठेवेल, हा लॉजिकचा प्रश्न होता म्हणून मी विचारला. पण नाही, त्याच्यामध्ये एक असं हे आहे की ज्या वेळेला असं लक्षात आलं की हे मूल असंच निपजणार आहे तर म्हणून त्याचं हे नाव आहे, अशी काही उदाहरणं आहेत. आता नकोशी असतात ना, नकोशी कित्येक मुलींची. बरोबर त्याच्यातनं झालेली आहेत ना. अगदी नकोच असते ती, बरोबर आलेली असते. बरोबर. अजून एक चौथं मला आठवलं आता बोलताना या नकोशीवरनच, की आपण मगाशी 3 वर्गवाऱ्या पाहिल्या. करेक्ट. चौथी एक आहे की ती अंधश्रद्धेतून आलेली बाब आहे की मुलं पूर्वी दगा व्हायची, रोगराई प्रचंड होती किंवा उपचार मिळत नव्हते, त्याच्यामुळे बरीचशी मुलं दगा व्हायची. ती दगावू नयेत म्हणून त्यांची नावं दगड्या, धोंड्या अशी ठेवली जायची. आणि अशी खूप उदाहरणं, अशी हजारो उदाहरणं आहेत की त्या मुलाचं नावच असं काहीतरी विचित्र ठेवायचं. हा एक अंधश्रद्धेचा भाग आहे. म्हणजे नाव ठेवल्यामुळे जिवंत राहायला वगैरे 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 हे काही तुमच्या आमच्यासारख्या माणसांना पटणार नाही. बरोबर. पण तरी पण त्याला काहीतरी शिवी सदृश किंवा अपशब्द म्हणूया किंवा न्यूनता दर्शक अशी त्याला नावं ठेवायची, म्हणजे तो जगेल. ही एक अंधश्रद्धा होती, त्यातनं ही ठेवली गेलेली नावं आहेत. जनरली आता आपण जी नावं ठेवतो मुलांना, काय भान बाळगायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला भान बाळगायला पाहिजे असं वाटतं की सगळ्यात प्रथम म्हणजे माझं म्हणणंच असं आहे, त्याचा अर्थ बघा काय तो. ज्या माणसाचं नावच निरर्थक आहे, त्याचं म्हणजे निरर्थकतेची सुरुवात तिथूनच होते सगळी. किमान अर्थ बघा. आता त्या अर्थाला साजेसा तो निपजणार आहे की नाही हा विषयच नाही, पण किमान तो अर्थ बरा आहे एवढी तरी काळजी पालकांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं.
की ज्या नावाला काही एकतर अर्थ आहे की नाही, आणि अर्थ असेल तर तो चांगला आहे की नाही. बरोबर, करेक्ट. नाहीतर मग त्या नावाला काय अर्थ आहे? मग बाकी त्या मुलाला ते दूषण होतं मग त्याचं ते सगळं. हा त्यातला, आणि ते त्याला आयुष्यावर वागवावं लागतं. अनेक आताच्या काळामध्ये लज्जास्पद वाटतील अशी आडनावं पण आहेत की जी मी आता इथे उच्चारू शकत नाही. अशी आहेत आडनावं. मग लोक ते आता बदलून घेतात गॅझेटमध्ये जाऊन. आधीच्या 40-42 पिढ्या होत्या या आडनावाने वावरत होत्या, पण आता मला ते नाव लज्जास्पद वाटतं. ते आता मला डिसेंट वाटत नाही. काय अशी आडनाव आहेत? नाही, पण आता ती आडनाव घेतली तर त्या आडनावची जी लोक आहेत त्यांना हे ऐकताना त्रास होऊ शकतो, म्हणून मी ती घेत नाही. पण ती अनेक आपल्या मानवी अवयवांच्या संदर्भातली आडनावं आहेत किंवा काही क्रियांच्या बाबतीतली आडनावं आहेत. तर ती बदलून घेतात लोक. आता जोपर्यंत आडनाव आहे ना ते तुमच्या हातात नाहीये. करेक्ट. आता तू पोटे आणि मी शिंत्रे, आता हे काय आपल्या तुझ्या माझ्या हातात नव्हतं, तुझ्या माझ्या वडिलांच्या हातात नव्हतं, पण नाव ठेवणं मात्र आपल्या हातात आहे. आपल्या मुलाचं नाव ठेवणं आपल्या हातात आहे. मग काय करूया? मग तिला किमान अर्थ असणं हे पहिली अट. दुसरं बरा अर्थ असेल. अलीकडच्या काळामध्ये इंग्लिश नाव ठेवण्याचा खूप ट्रेंड आहे. म्हणजे मला त्या नावांबद्दल काही आक्षेप नाहीये, पण अलीकडचं जेव्हा लहान लहान मुलं पाहतो मी, त्यांचं म्हणजे अशी इंग्लिश नावं असतात, विवान, ईशान आणि अशी नावं. तर हा जो इंग्रजाळलेला एक टेक्स्चर यायला लागले, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुलींची पण नाव अशी असतात की, मी श्वेतलाना नाव ऐकलेलं आहे. अशी नावं असतात. हो 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 हो. हे हा काय ट्रेंड आहे? हा ट्रेंड म्हणजे आम्ही कसे तुमच्यापेक्षा भारी, ह्याच्या पलीकडे खरं तर काहीच नाही. आम्ही कसे मॉडर्न, आम्ही कसे अपडेटेड, आम्ही कसे ग्लोबल, आम्ही कसे उच्चभ्रू, हे सगळं दर्शवण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीतनं उचललेली नावं आपल्या मुलांना द्यायची. त्याच्या पलीकडे काही नाही. फक्त मुला मुलींच्या नावापुरतं हे सीमित नाहीये, तर आपापल्या कंपन्यांची नावं, जास्तीत जास्त नावं इंग्रजी असतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या संस्कृतीतली नावं सापडत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. आणि सापडली जरी असली तरी तुम्हाला लाज वाटते किंवा तुम्हाला त्याचं महत्वच माहीत नाही. हा सगळा सांस्कृतिक ऱ्हास आहे, याच्या पलीकडे ह्याच्यात काहीच नाही. हा सांस्कृतिक ऱ्हास वाटतो तुम्हाला? वाटतो ना, हा आहे. पण याचा उलटा विचार केला तर आपल्या संस्कृतीला तर काहीतरी नवीन जोडलं जाते असा विचार केला तर, ऍड ऑन होते म्हटलं तर? ह्याच्यात काय ऍड ऑन होतंय? तुमच्याकडे आपल्याकडे येत आहेत. तुमच्याकडे असं काय नाहीये म्हणून तुम्ही दुसरीकडनं घेताय. काहीतरी नसल्यावर दुसरीकडनं, माझ्याकडे समजा पैसे नाहीत तर मी तुला मागेन ना, मला पैसे दे. माझ्याकडे शर्ट नाही, मी तुला मागेन मला काहीतरी शर्ट दे. आणि अन्न नाही, मी तुला अन्न मागेन. आपल्याकडे काहीतरी नसतं आपण दुसऱ्याकडे मागतो. अरे तुझ्याकडे सगळं असतं, तू कशाला मागतोयस? आपल्या संस्कृतीमध्ये जर का आपले शब्दकोश जर का पाहिले तर आयुष्य कमी पडेल इतका शब्दसंग्रह आपल्या इथे मोठा आहे. इतके आपले इथे शब्द आहेत, मराठीत आहेत. आणि मराठीपेक्षा कैक पट संस्कृतमध्ये आहेत. मग उचलायचं तर मग संस्कृतमधनं घ्या ना. नाही, पण असंही होतं की संस्कृतमधलं कुठं काय घ्यायचंही कळत नाही बऱ्याचदा. पण इच्छा असते पण कळत नाही. हे थाप आहे. हा याच्या पाठीमागे आळस आहे. अरे शब्दकोश आहेत. गुगलवर तुम्ही ज्या 500 गोष्टी बघता दिवसभरात, त्याच्याऐवजी 5 मिनिटं जर का यायला दिली तर ऑनलाईन शब्दकोश आहेत ना सगळ्याचे. ते फुकट सुद्धा आहेत. काय कळत नाही, ह्याला काही परत अर्थच नाहीये. म्हणजे जर का तुला विचारलं, आपण लोक रस्त्यावर उभे आहोत आणि तुला मी विचारलं की हा सूर्य आहे का चंद्र आहे, नाही मी या गावात नवीन आहे, आता ह्या उत्तरालाच काही अर्थ नाहीये. तू कुठल्याही गावातला असलं तरी तो सूर्य चंद्र कळालाच पाहिजे. तसं मला या संस्कृतच्या अमुक एका शब्दाचा अर्थ माहीत नाही, ही अत्यंत केविलवाणी आणि दंडनीय थाप आहे. तू गुगल कर, तुला लगेच कळेल. जसं मगाशी म्हणालो ना मी की भान काय ठेवलं पाहिजे. आता अर्थ हा एक भाग झाला की अर्थ त्याचा किमान चांगला पाहिजे, पण तेवढा असून चालत नाही. त्याचे रेफरन्सेस पण पाहणं फार गरजेचं आहे त्या नावाचे. मग हे भान कसं बाळगायचं? याला सामान्य ज्ञान आणि सामाजिक स्थिती हे अत्यंत गरजेचं आहे. मी एक उदाहरण देतो. जर का तुम्ही अरब कंट्रीमध्ये गेलात कुठल्याही किंवा मुसलमान कंट्रीमध्ये गेलात तर तिथं प्रभू श्रीराम हे नाव कोणी ठेवलंय? मला एक उदाहरण अख्ख्या जगात दाखव. त्यांनी ते भान ठेवलेलं आहे. मला एका इस्लाम घरामध्ये श्रीराम, श्रीकृष्ण, परशुराम, वराह आपले दशावतार जे आहेत ते त्यांची नाव ठेवली आहेत का? नाही ठेवलेली. मग काय कारण आहे?
तर त्यांना त्यांच्या सामाजिक भान आहे हं. की त्यांच्याच दृष्टीने ही जी नावं आहेत ती फारशी चांगली नाहीत असंही आपण म्हणूया. बर, हे विलन्स आहेत त्यांच्या दृष्टीने. मुळात काफर असं नसू शकेल. नाही नाही, हे आहे बर, काफर त्यांच्या दृष्टीने सगळे काफर. हं. मग ते फक्त हिंदूच आहेत अशातला भाग नाही, इतर कुठल्याही धर्मातले काफर. मग काफरांचे देव त्यांच्यासाठी वंदनीय असूच शकत नाहीत. हं. हं. साधा तर्क आहे हा. बर, हा साधा तर्क आहे हं. की मला समजा पोटे हे आडनावच मला आवडत नाही. मग आता सौमित्र पोटे असेल, गौतम पोटे असेल, अब्दुल पोटे असेल, विष्णू पोटे, मला मुळात पोटेच आवडत नाही. हं. 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 तसं आहे. मग त्यांनी त्यांची नावं ठेवताना हं. त्यांची एक त्रिज्या बघितलेली आहे, त्यांचं सगळं वर्तुळ त्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यात त्यांना जे योग्य ठेवतात, त्यांच्या समाजाला जे रुचतात ते नावं ठेवतात. पण मग याचा दुसरा अँगल असा असू शकतो की समजा आता आपल्याला आपली नावं ठेवायची आहेत, आपल्या ते वर्तुळातली आपण म्हणूया. जर नवीन नावं हवी असतील तर ती शोधायची कशी, ती कुठे मिळवायची? त्याला फार वेळ लागत नाही. आता मी परवाचीच एक घटना सांगतो, अगदीच 5 दिवसापूर्वीची घडलेली घटना आहे. मला फेसबुकवर एका अनोळखी मुलांनी सर जरा 2 मिनिटं बोलायला वेळ आहे का वगैरे असं करून संपर्क केला. म्हणलं हो बोल बाबा काय आहे. तो म्हणला माझ्या मुलाचं नाव ठेवायचं आहे म्हणला, आणि अक्षर आले तर तुम्ही मला ते नाव सांगाल का. म्हणलं काय अक्षर आलंय, तर तो म्हणला वू. बर, व ला दीर्घ उकार वू. बर, तर मी तत्क्षणी सांगितलं म्हणलं वू पासून मराठीत शब्दच नाही. तर तो तिकडं असा जो हाताश झाला जागतिक दर्जाचा, निराशेचं असं मळप दाटलं त्याच्या आयुष्यावरती असं सगळं. म्हणलं नाही नाही मला ते ऊच अक्षर आले आणि ते मला पाहिजे तुमच्याकडनं. अरे मला जो दबाव आला मानसिक की आमची काही ओळख नाहीये, बरोबर, पण कोणीतरी आपल्याला मागतंय. अरे मी त्याला म्हणणार तू मला असं हे करू नको म्हणलं, मराठीत नाही त्याला मी काय करू. तो म्हणला नाही नाही ते तुम्ही द्यायचं म्हणलं मला. मी त्याला म्हणलं बाबा मला वेळ दे, कधी आहे बारसं वगैरे. तो म्हणला वेळ आहे. म्हणलं कधी. तो म्हणला द्या उद्यापर्यंत निवांत. अरे त्याने मी बेचैन झालो, मला सुचे ना काही. मग मी आपले सपासप वेगवेगळे शब्दकोश काढून बसलो. माझ्या दृष्टीने ज्यांना मराठीतलं कळतं, संस्कृतमधलं कळतं, अशा अनेक लोकांची मी चर्चा केली आणि सरते शेवटी मला परिश्रमाने एक शब्द सापडला. बर, वूर्ण हा असा संस्कृत शब्द आहे. वूर्ण. बर, वूर्ण. पूर्ण जसं असतं तसं वूर्ण. बर, एकच शब्द सापडला. म्हटलं बाबा तो ह्याच्याचसाठी तयार झालेला होता बहुतेक तो शब्द. अर्थ काय? वूर्ण म्हणजे पसंत. हो का. हा. मग तो त्याला दिला. मग त्याने मला अत्यंत आनंदाने कडकडून असा ऑनलाईन मिठी मार, हा ऑनलाईन असा तो थक्कून त्याने मला मिठी मारली. पण म्हणजे काय की नाव ठेवताना सुद्धा अमुक एक कुठलं तरी अक्षर येणं, त्या अक्षरापासून एक चांगलं काहीतरी अर्थपूर्ण नाव निघतंय की नाही ते मी बघणं, ते देणं, तो एक योगायोगाने तो शब्द होता. नाहीतर मग शब्द तयार करावा लागला असता. तुम्ही असं केलेत शब्द तयार? तुम्ही तर केलेच असतील, पण नावं अशी तयार झालेली बघितली? मी अनेक ठिकाणी अशी नावं बघितलेली आहेत. आता त्याच्यामध्ये काय आहे की युक्ती म्हणूया आपण त्याला, ती सगळीकडेच लागू होते अशातला भाग नाही, पण बऱ्याच ठिकाणी ती चालू शकते. द हा शब्द आहे किंवा हे एक अक्षर आहे. वरद म्हणजे वर देणारा. बरोबर. शत्रुघ्न, आता जो घ्न असतो तो म्हणजे मारणारा, शत्रूला मारणारा शत्रुघ्न. बर, वर देणारा. त्यामुळे घ्न आणि द लावून बरेच शब्द तयार करता येतात. ओ बर, अच्छा. मग ज्या वेळेला अशी काहीतरी विचित्र अक्षर आलेली असतील, त्रयी, आता काय त्रयी जर काय एखाद्याला अक्षर आलं तर काय करायचं. मग त्रयीपासून काय 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 शब्द आहेत का मुळात ह्याचा विचार करूया. मग त्याला घन लावून काही करता येईल का, त्याला काही द लावून करता येईल का, असे वेगवेगळे प्रत्यय, सर्ग, उपसर्ग लावून काही आपल्याला तर्कानी काही नाव होत्या, हे असे सगळे प्रकार करावे लागतात. ते पण हे सगळं करताना पायाभूत विचार हा आहे की त्याला काहीतरी अर्थ पाहिजे. अर्थ नसेल तर ह्या कशालाच अर्थ नाही. वा. की आता दीनानाथ बद्दल तुम्ही बोललात की खरं तर तो शब्द नाहीच आहे. दीननाथ हा
मला म्हणजे इतके वर्ष आपण तो शब्द वापरतोय नाव, पण माझ्याही लक्षात आलं नव्हतं कधी. तुमच्यामुळे ते माझ्या लक्षात आलं. अजून एक आहे, काही काही शब्द पुल्लिंग आहेत ते मुलींना नावं म्हणून ठेवलेले आहेत. जसे की सविता. ओ, सविता म्हणजे सूर्य, हे मुलीला दिलेलं नाव आहे. नमिता. नमिता म्हणजे नम्र, विनयशील, हा पुल्लिंगी शब्द आहे. निलिमा. निलिमा म्हणजे निळेपणा, रक्तिमा जसा असतो की नाही तसा तो निलिमा आहे. तर हे पुल्लिंगी शब्द आहेत, ते बायकांना दिलेले आहेत. आणि स्त्रीलिंगी शब्द पुरुषांना दिलेले. आता ह्याच्यामध्ये केशर, गुलाब, किरण, सुहास, मला आता पटकन 4 आठवले. हे स्त्रीलिंगी पुल्लिंगी दोघांनाही दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही फार असं हे पुरुषालाच आहे बायकांनाच आहे अशातला काही भाग नाही. पंजाबी संस्कृतीमध्ये 90% जास्त नावं अशी आहेत की तेच नाव ते पुरुषाचं पण असतं, बाईचं पण असतं. पण आपल्या इथं खरं तर तसं नाहीये. आपल्या इथं बायकांची स्पेसिफिकली वेगळी नाव आहेत, पुरुषांची वेगवेगळी नाव आहेत. पण हे जी काय 8-10 नावं आहेत ती पुरुष स्त्रिया दोघांनाही दिली जातात. अजून एक मला नावांच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, फार गमतीशीर आहे. तू त्याचं बघ काय कारण आहे ते. प्र के अत्रे, पु ल देशपांडे, रा ग गडकरी, श्री कृ कोल्हटकर, ना ग गोरे, अशी अनेक नावं आहेत अद्याक्षरांनी ओळखली जातात. मला एक बाई सांग. इंज नेहरू. इंदिरा जवाहर नेहरू नाही. सोरा गांधी नाही. एक बाई सांग. पण मग हे असं कशामुळे? मेल डॉमिनन्स म्हणून असू शकेल. मेल डॉमिनन्स हा तर सर्व क्षेत्रात आहेच आहे, पण काय असावं, का झालं असावं, तू आठवून बघ. म्हणजे साहित्य क्षेत्र बॅकएंडला सुरू झालं माझ्या, मी शोधायला लागलो. साहित्य क्षेत्र आहे, कला क्षेत्र आहे, मोठ्या मोठ्या लेखिका आहेत, नट्या आहेत, समाजसेविका आहेत. तुम्हाला पण सुचलं तुम्ही कमेंट करा. मी पण विचार करतोय, बरोबर बोलले ते, मला आता पटकन आठवत नाहीये. हो. इनिशियल्सनी आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या बायका दक्षिणेत आहेत, कारण तिथे ती पद्धत आहे, पीटी उषा वगैरे. पण हा जो वरचा संपूर्ण जो भाग आहे महाराष्ट्र आणि वरती, एकही तुम्हाला स्त्री मिळणार नाही. कसं काय? का? याचं पहिलं कारण की मुळात स्त्रीनी ओळखलंच जायचं नव्हतं कुठल्याच नावाने. हे खरं तर पहिलं. कोण कोणाला म्हणजे मेल डॉमिनन्स, तोच बोललो ना. हो, पुरुष सत्ताक. कारण तिथं बाईला कुठलं हेच नव्हतं, म्हणजे वेगळी एक काहीतरी तिला ओळख निर्माण व्हावी असं काही नव्हतं. पण इव्हन शांता ज शेळके पण शांता ज शेळके, शान ज शेळके नाहीये. शान ज शेळके नाही. या शतकातली सर्वात आपण प्रसिद्ध स्त्री असं आपण म्हणू भारतापुरती ते इंदिराबाई होत्या. इंदिराबाई ह्या सगळ्यात प्रसिद्ध आहेत असं आपण म्हणूया. अजून 2-4 नावं जर का आठवली तर निघतील सुद्धा. इंदिरा गांधीच नव्हत्या, इंज नेहरू नव्हत्या त्या, किंवा इम्फी गांधी असे त्या लग्नानंतर झाल्या नाहीत. इंज नाही आणि इम्फी नाही. पण तुम्ही कारण सांगत होता की एकतर पुरुष सत्ताक पद्धती, तेव्हा म्हणजे महिलेला स्वतःची ओळख. ज्या वेळेला अद्याक्षर हा प्रकार मराठीमध्ये आला त्यावेळेला कुठलीच बाई कुठल्याच कारणाने ओळखूच जात नव्हती. कसं काय? कोण होतं ओळखलं जात होतं? आता पु ल देशपांडे, पुलंच्या खूप आधी आलंय, पण तेव्हा स्त्री ओळखली जात नव्हती. इनिशियल्स अद्याक्षर वापरण्याची जी पद्धत ज्या वेळेला आली त्यावेळेला कुठली बाई प्रसिद्ध होती आणि समाजात फिरत होती? फिरतच नव्हती. आठवून बघा. बर. मला अजून एक सांगायचं होतं, मगाशी तू जे म्हणलास की इतर संस्कृतींमधले शब्द आपल्या इथे येणं वगैरे वगैरे, तर मी ते एक वेळ क्षम्य, एक वेळच, दुसऱ्यांदा नाहीच. पण याच्यातला महत्वाचा भाग अजून असा आहे की आपलीच माणसं आपल्याच संस्कृतीतले काही शब्द जेव्हा बरबटवून त्याचं वाटोळं करून टाकतात, तर त्यावेळेला मला एक असं विशेष ममत्व आणि दुःख होतं. तर ते कसं आणि का की तू कुठे गेला होतास? योगा. योगा गा कुठनं आला? तो योग असा शब्द आहे ना, मग योगा तू का केलंस? मग तसंच आपल्या देवांबद्दल बोलतो ना, लॉर्ड रामा, लॉर्ड कृष्णा,
लॉर्ड गणेशा अँड देन केम बिभीषणा देन देर वॉज रावणा. अरे कुठून आले रावणा, बिभीषणा, रामा, कृष्णा, हे काय आहे सगळं? तुम्ही असं कधी ऐकलंय का की जॉना, जॉर्जा असं म्हणता का तुम्ही तिकडच्या लोक? लिंकना, हे आकार झाले कुठनं आणि हे का झाले? तर ती माणसं, तिकडची माणसं, परकीय माणसं आपल्या नावांचा जसा भ्रष्ट उच्चार करतात त्याला फॅसिनेट होऊन आपणही तसेच उच्चार करायचे. ही दळिद्री जी इथं यंत्रणा बसलेली आहे ती लाचार यंत्रणा आहे, ती दळिद्री आहे सगळी. हे का करायचं असं? आपला कोण आहे देव? गणेश, राम. आकार कशासाठी करताय? कारण ते लोक करतात म्हणून. त्यांचे उच्चार तुम्ही सुधारायचे का त्यांनी बिघडवले म्हणून तुम्ही तुमचे बिघडवून टाकायचे? हीच कथा गावांची. तसं की देहल्ली, अरे कुठलं देहल्ली? अरे ती दिल्ली आहे. त्याचं स्पेलिंग सुद्धा DILLI किंवा DILLE. देहल्ली, किर्की, बॉम्बे, पुना, हे काय आहे सगळं? त्यांना ते उच्चारता येत नव्हतं. तो त्यांच्या तो क्षमतेचाच भाग होता. ते मठ्ठ होते, त्यांना ते उच्चारण जमत नव्हतं. अरे तुम्हाला जमतंय ना. म्हणजे आपली नावं बिघडवून घ्यायची, आपली आडनावं बिघडवून घ्यायची, आपली गावांची नावं बिघडवून घ्यायची. कशासाठी? पंगुत्व वैचारिक. हा मुद्दा पटतोय मला. बरोबर आहे. म्हणजे हे आणि असं करणारे हजारो आहेत लोक, हजारो लोक आहेत. त्यांना तेच काहीतरी आपण अत्यंत महत्वाचं ग्रेट करतोय असं वाटतं. तुम्ही पाश्चात्य देशांमधली सगळी नावं घ्या, रॉबर्टा असं तुम्ही कधी म्हणलेलं आहात का? बरोबर आहे. हो. कशासाठी? तुम्हाला तो उच्चार येत नाही ते वेगळं. अरे पण जो तुमचा तुम्हाला उच्चार येतोय ना, आता एल्फिन्स्टन आपल्या इथे होता, तर तो उच्चार आपल्या लोकांना त्यावेळेला जमत नव्हता, तर त्याला इष्टूर फाकडा असं म्हणत होते. हो, इष्टूर फाकडा म्हणजे एल्फिन्स्टन. काय काय संबंध आहे? इष्टूर काहीतरी ते एल्फिन्स्टन ते जमलं नाही लोकांना आपल्याला. फाकडा कुठून आला? फाकडा म्हणजे जबरी. अच्छा, फाकडाचा अर्थ जबरी आहे. अरे सौमित्र नावाचा आमचा एक मित्र असला फाकडा आहे ना. अच्छा, हा, फाकडा म्हणजे मस्त जबरी असं. अच्छा, इष्टूर. एल्फिन्स्टन उच्चारता येत नव्हतं, मग काहीतरी त्यातला घेतला आणि त्याचा इष्टूर फाकडा झाला. आता आपण इष्टूर फाकडा म्हणणं एक वेळ क्षम्य आहे. तिकडच्याच लोकांनी एल्फिन्स्टनला इष्टूर फाकडा म्हणायचा का? कळलं. तुमचा मुद्दा बरोबर आहे, आलं लक्षात. तसंच आपल्या इथं अजून नावं आडनावं याच्या संदर्भामध्ये जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, LB शास्त्री. सत्यविनायक नाव असेल तर आपण सवी नाही करत ना. करेक्ट. त्याच्यात अजून नाही करत आपण काही. हो, बरोबर. हो. तर जवाहरलाल नेहरूंचं जर का अध्यक्षरांनी त्यांना संबोधायचं असेल तर JM नेहरू पाहिजे ना. बरोबर. जवाहरलाल मोतीलाल नेहरू, हो, बरोबर. JMO नेहरू. JL नसतं. पण मी अनेक ठिकाणी JL अशा पाट्या वाचलेल्या आहेत. हा निव्वळ काय म्हणजे हे दुर्दैव आहे, बाकी काय आहे. हा, भाषेबद्दलचं अज्ञान म्हणा किंवा अनास्था. पुन्हा एकदम इथं मराठी भाषा शब्द हा पुन्हा मुद्दा येतो. हो, मला असं वाटतं की या सगळ्या चर्चेतून नावांबद्दलची जागृती थोडीशी होईल. आपण नावं ठेवताना मुलांची किंवा कुठल्या आपल्या प्राण्यांची किंवा कुठली, तर त्याला विचार करूया आणि आपण काय नाव ठेवतोय त्याचा साधारण एक पूर्ण विचार करून ती ठेवली जावीत असं मला वाटतं. तर तो एक मुद्दा आपण जो घेऊया. कुठला? की निरर्थक नावं जे तू मगाशी म्हणलास, तर श्लेष्मा असं मुलीचं नाव ठेवतात किंवा काय क्रियांश असं मुलाचं नाव ठेवतात. म्हणजे काय? श्लेष्मा म्हणजे शेंबूड. आता मुलीचं तिला इतरांनी शेंबडी म्हणणं ठीक आहे, पण आपणच आपल्याला ही आमची शेंबडी बरं का, तर असं का नाव ठेवायचं? तर त्याचा अर्थ माहीत नसल्यामुळे ही सगळी गडबड झालेली आहे. किंवा क्रियांश म्हणजे काय? क्रियांश म्हणजे काय? तर क्रियेचा अंश
पण मला म्हणजे परत काय मला काहीतरी वाह्यात सुचलंय, पण आपण नंतर बोलूया. कदाचित त्यांना ते अपेक्षित असेल, पण ते मला मला तुमच्याशी बोलून खरंच मजा आली. हम्म, या निमित्तानं माझ्या ज्ञानात भर पडली, शिवाय इतर अनेक गोष्टी मला कळल्या. हम्म. मला खात्री आहे की तुम्हालाही कळल्या असतील. तर जसं तुम्ही इथं आलात आणि मित्रमणेमध्ये आपले विचार मांडले त्याबद्दल खरंच तुमचे आभार. जाता जाता एक शंका, की तुम्ही जे काही वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं कोडं लिहिलंय ते सोडवले का कोणी? तो धाडस कोणी केलंय की नाही अजून? मी तिकडे बोलतोच. त्याच्या आधी मी आपल्या इथल्या एका गावाचा अर्थ सांगतो. महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठं शहर कुठलं? सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे मुंबई. करेक्ट. अर्थ काय त्याचा? मुंबादेवीची, असं मुंबादेवीपासून ते मुंबई झालं ना. मुंबादेवीवरून मुंबई नाव पडलं हे वेगळं, पण मुंबईचा अर्थ काय? मुंबईचा अर्थ काय? मुंबईचा अर्थ बेपत्ता होणे. हो, मुंबईचा अर्थ बेपत्ता होणे. बघा, आदर्श मराठी शब्दकोश, संपादक प्र न जोशी, आईला 1100 पानी शब्दकोश आहे. मराठीमध्ये जे 2 शब्दकोश आहेत, 3 प्रमाण जे मानले जातात, दाते कर्वे शब्दकोश प्र न जोशींचा जोशींचा आणि शासनाचा. तर त्यातल्या ह्याच्यामध्ये मुंबईचा अर्थ बघा काय तो काढून. बेपत्ता होणे. बेपत्ता होणे. हा आईला हा, तर असा त्या इतकं लागू, तंतोतंत लागू आहे. नाही, हे मला खरंच माहित नव्हतं. म्हणजे हे तुम्हाला माहित होतं का? आय डोंट नो, पण मला माहित नव्हतं. आणि बापरे. तू जो विचारलास शब्दकोड्याविषयीचा शेवट आपण समारोप त्याने करूया. तर हे शब्दकोड आतापर्यंत कोणी सोडवलेलं नाही, कारण मी ते कोणाला दिलंच नाही. पण हे वाईट आहे. नाही, आता यातलं चांगलं असं आहे की हे देणार कसं ना, 65 फुटी कोड मी तुला द्यायचं कसं सोडवायला? तर ते छापायचं तर कागदावर. तर ते 65 फुटी, तुझं घरच तेवढं मोठं नाही, माझं घर तेवढं मोठं नाही, 65 फुटी घरच, बरं 65 फुटी कोडं ठेवायला 66 फुटी तरी घर पाहिजे. खरं. तर तेवढं घर नसतं. माझं म्हणणं काय आहे, आता एखाद्या मोठ्या कलाकृतीचे कसे OTTवर सीझन येतात ना, एपिसोड्स आहेत, तसं तुम्ही काहीतरी करा ना. ते सोडवलं तर पाहिजे ना कोणीतरी. तर तसं केलेलं आहे. आता 2 महिन्यामध्ये त्याचं ॲप येत आहे. वा. आणि ते तुझ्यासारख्या उत्तम अशा सुविद्य माणसाला तुझ्या मोबाईलवर सोडवता येईल. त्याचा ॲपच आपण तयार करतोय. त्याचं 90% काम झालेलं आहे. आणि जगभरातल्या सर्व लोकांना आपापल्या मोबाईलवर किंवा आपापल्या संगणकावर बसून ते सोडवता येईल. वा. किंवा जगातलं सगळ्यात मोठं कोडं तुमच्या मोबाईलवर असणार आहे. हो. तर तुम्ही इथे आलात आणि वेळ दिलात, खरंच खूप आभार. मित्रमणेमध्ये मी इथं थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, मिलिंद शिंत्रे सरही आहेत, आणि व्यक्त व्हा. तर आपण आलात, मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. मी इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.